हातकणंगले तालुक्यातील रुई येथील राणी सकट कुटुंबावर सावकारकीच्या प्रकरणातून सदर रकमेचे व्याज न दिल्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व झालेल्या विनयभंग प्रकाराच्या विरोधात हातकणंगले पोलिसांनी राणी सकट यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी केलेला विलंब या घटनेचा विरोध म्हणून हातकणंगले तालुका दलित महासंघ व मांग गार्डी समाजाच्या वतीने हातकणंगले पोलीस स्टेशनच्या दारात बोंबमारा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी दिली। जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे, रमेश चौगुले, राणी सकट, हिराबाई लोंढे उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। दलित महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष राणी सकट यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हातकणंगले पोलीस स्टेशनने तक्रार दाखल करून घेतलेली नाही। त्यांच्यावर विनयभंग व त्यांना व्याजापोटी त्यांचा विनयभंग करून त्यांच्या घरातील तांब्याच्या वस्तू उचललेल्या आहेत त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आल्यास त्या पोलीस स्टेशनमध्ये माननीय मेहमाने साहेबांनी त्यांची तक्रार घेतलेली नाही। याच्याच विरोधात आम्ही येत्या गुरुवारी 11 वाजता बोंबमारे आंदोलन करणार आहे। मांग गार्डी समाजाच्या वतीने दलित महासंघाच्या आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय मशीन सकटे आणि रमेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन होणार आहे। सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मी करतो। यावर नेते माननीय मार्तंड वाघमारे, राणी सकट, त्यांच्या आईचं नाव कसं सोनम, हिराबाई लोंढे या उपस्थित होत्या। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।